लंकेमध्ये राम रावणाचं युद्ध सुरुवात होत आहे. राम रावणाचं युद्ध म्हणजे काय? राम रावणाचं युद्ध म्हणजे असत्याच्या सोबत सत्याचं युद्ध. राम रावणाचं युद्ध म्हणजे अन्यायाच्या सोबत न्यायाचं युद्ध. राम रावणाचं युद्ध म्हणजे दुर्जनाच्या सोबत सज्जनाचं युद्ध. घनघोर लढाई होते. जय श्रीराम. समुद्राच्या पाण्याला उकळी फुटली होती. डोंगर खसत होते. लंकेतून रक्ताचे महापूर वाहत होते. त्या रक्ताच्या महापुरामध्ये राक्षसाचे लेकरं वाहत होते. जगामध्ये असं युद्ध कधी झालं नाही, कधी होणार नाही. राम रावणाचं युद्ध. आणि सूर्य मावळला आणि पहिल्याच युद्धाच्या दिवशी रावणाचा अर्धा समाज खलास. दुसऱ्या दिवशी रावण घाबरला. पण रावणाचा मोठा मुलगा मेघनाद हातामध्ये गदा घेऊन येतो. दादा घाबरायचं नाही. आज एकही वानराला रामाला लक्ष्मणाला जिवंत ठेवत नाही. आणि तो इंद्रजित हातामध्ये गदा घेऊन रण मैदानामध्ये. आणि इंद्रजिताच्या सोबत युद्ध खेळण्यासाठी रामाने लक्ष्मणाची नियुक्ती केली. आक्रमण म्हणल्याबरोबर युद्धाला सुरुवात होते. एक इंद्रावर विजय प्राप्त करणारा इंद्रजित. इकडे लक्ष द्या. इंद्रावर विजय प्राप्त करणारा इंद्रजित एकीकडून इंद्रियावर विजय प्राप्त करणारा. एक इंद्रियावर एक इंद्रावर. एकाचा बाप दशानन, एकाचा बाप दशरथ. इंद्रजिताची पत्नी सुलोचना महान पतिव्रता आहे. लक्ष्मणाची पत्नी उर्मिला महान पतिव्रता आहे. घनघोर लढाई होते. पण सज्जनानो, शेवटी लक्ष्मणाला इंद्रजित आटोपत नाही. कपटी शत्रू इंद्रजित वीर घातिनी नावाची शक्ती काढली आणि लक्ष्मणाला मारली. वीर घातिनी नावाची शक्ती ती लक्ष्मणाला लागली. सूर्य मावळला. सगळी मंडळी आली पण लक्ष्मणजी दिसत नाही. रामाने विचारलं हनुमंता जी. अरे सगळे आले बाबा, माझा लखन कुठे आहे? धावत गेले हनुमंतराया. रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेला शेवटचे श्वास मोजत होता लखन. पटकन उचललं आणि रामाच्या मांडीवर आणून ठेवलं. आणि जगाच्या बापाला 10 दिशा आठवल्या. इकडे लक्ष द्या. रामायणामध्ये इथं बंधू प्रेम शिकवलं जातं. तुम्हाला इथून दिसेल, इथून दिसेल. इकडे यायचं का तुला? बस बस खाली बस. ते बारके पण माझ्यासारखंच रामायण सांगत आहे.
सांगते. हो, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. तुम्हाला इथून दिसल लक्ष्मणाच्या डोक्याचे काळे कुरळे केस गोऱ्या गोमट्या गालावर पसरले होते. रामानी हातानं ते केस सावरले, गालावून हात फिरवला, हृदयातून रक्त गळत होतं, ती रामानी पुसून काढलं, घाम अंगाचा पुसला आणि लक्ष्मणाच्या गालावर एक गाल ठेवला आणि जगाचा बाप ढोरासारखा रडू लागला. तुम्ही रामायणामध्ये इथं राहू नका, मी जिथलं रामायण सांगतोय तिथं जा. रणांगणाच्या ठिकाणी वनवासी राम ढोरासारखे, राहू द्या राहू द्या, ढोरासारखे रडू लागले, ढोरासारखे. हे लखन, आगाध बंधुपणाची सीमा त्वा दाखविलीस सख्या उत्तमा, निववोनी माझा अंतरात्मा, एवढा प्रेम वाढविला. हे लक्ष्मणा, 14 वर्षामध्ये आईची आठवण केली नाहीस, एखाद्या दिवशी स्वतःच्या पत्नीची आठवण केली नाहीस, आपल्या बाबाची आठवण केली नाहीस, नाही आठविली सुतदारा माता पिता, नाही विषया लागू दिला थारा, इंद्रिय धैर्य धरा, ऐसा बंधू दुर्लभ. लखन, माईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस राहिला तू कशासाठी रे बाळा? माय जसं लेकराचं प्रेत घेऊन रडती ना, तसं लक्ष्मणाचं प्रेत मांडीवर घेऊन जगाचा बाप रडतो. मजसाठी 9 मास कष्टलास, सोडून राज्य भोगविलास, सेवा केली रात्र न दिवस, निरहार राहोनिया. ए लखन, तू जर मला टाकून गेलास ना लक्ष्मणा, तर मी रावणाला जिवंत नाही ठेवायचो. पण रावणाला मारून जर मी अयोध्येमध्ये गेलो तर तिघी माता धावून येतील आणि पहिला प्रश्न विचारतील, रामा, वनवासाला जाताना तुम्ही 2 जण होता ना, येताना एकटा का आला? काय उत्तर देऊ कौशल्या माईला? माता पुसतील रघुनायका, कोठे रे पुत्र लक्ष्मण लाडका, मग हृदयी बसेल धडका, मग तेथे काय वधू. लक्ष्मणा, 14 वर्षे माझ्या सोबत राहिलास, पण माझ्या समोर पाणी सुद्धा येऊन प्याला नाहीस. काय मर्यादा आहे लखन तुझी? असा मर्यादेने वागणारा भाऊ पुन्हा या पृथ्वी तलावर जन्माला येणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या, रामायण कर्मणूक म्हणून ऐकू नका. लक्ष्मणाला मांडीवर घेऊन एक प्रसंग रामाच्या तोंडातून बाहेर पडतो. लखन, मी अयोध्येला गेल्याच्या नंतर राजगादीवर माझा अभिषेक होईल. लक्ष्मणा, मी राजगादीवर राजा होईल अयोध्येमध्ये. माझ्या पाया पडायला शत्रुघ्नाची पत्नी येईल सुरतकीर्ती. मी राजगादीवर तिला आशीर्वाद देईल, सौभाग्यवती भव. लखन, भरताची पत्नी येईल माझ्या पाया पडायला, तिला मी सौभाग्यवतीचा आशीर्वाद देईल, सौभाग्यवती भव. पण लखन, तुझी उर्मिला बिगर कुंकाची जर माझ्या पाया पडायला आली तर तिला कोणता आशीर्वाद देऊ? मला हेच म्हणावं लागेल, उर्मिले, जगामध्ये रामराज्याची स्थापना करण्यासाठी तुला कपाळाचं कुंकू पुसावं लागतंय.
माझ्यासाठी उठू नको लक्ष्मणा, पण तुझ्या उर्मिलीच्या कुंकासाठी उठणं. हे लखन, सीतेसाठी हरण मारायला गेलो म्हणून तुला राग आला का? इंद्रजिताचे अनोनी मरण, होता उपवासी माझा लक्ष्मण. 14 वर्ष 14 दिवस कळू दिले नाही रे, कळू दिले नाही. लक्ष्मणा तू सावध होई, बाण धनुष्य घेऊन हाती गेलो होतो मृगापाटी. म्हणून तू माझ्यावरी रुसलास का रे, रुसलास का रे. लक्ष्मणा तू सावध होई, एका जनार्दनी राम करी चिंता. नळ नीळ जांभिवंता, कैवारी हनुमंता लव करी धावरे, लव करी धावरे. लक्ष्मणा तू सावध होई. रडणाऱ्या रामाला बिभीषण म्हणतात की प्रभू रडण्यात वेळ घालवू नका. काय करू बाबा, लंकेमध्ये सुषेण नावाचा वैद्य कोण आणील? हनुमंतराया म्हणले मी आणतो. जय श्रीराम. सज्जनानो, हनुमंतराया लंकेमध्ये सुषेण वैद्याच्या घरावर जाऊन बसले. हनुमंतरायाला प्रश्न पडला. क्वाटवर झोपल्याला होता, क्वाटवर सुषेण वैद्य. क्वाट उचलून न्यावा, आणि हे तिथं गेल्यावर जर म्हणलं पंचांग घरी राहिलं तर घरच उचललं हनुमंतरायानं. जय श्रीराम. ग्रह समेवेत लायेहू तुरंत असं चोपाईत लिहिलंय. घरासहित उचलून आणलं. इकडे लक्ष द्या. आणि इथं आल्यावर सुषेण वैद्याचं घर उघडलं. सुषेण वैद्यानं जाऊन लक्ष्मणाची नाडी तपासली आणि 2 हात औषधाची चिठ्ठी लिहिली. ही तेव्हापासून पद्धत आहे. तपासल्याबरोबर 2 हात डॉक्टर चिठ्ठी लिहितो. रामाला सांगितलं औषध मिळेल, पण सूर्य उदयाच्या अगोदर ते औषध आलं पाहिजे. लखन जिवंत होईल. राम म्हणले औषध कुठं मिळतं? हिमालयामध्ये द्रोणागिरी नावाचा पर्वत, त्याच्यावर संजीवनी नावाची वल्ली आहे. कोण आणील बाबा? हनुमंतराया म्हणले प्रभू मी आणतो. जय श्रीराम. रामाने सांगितले हनुमंता, सूर्य उदयाच्या अगोदर औषध घेऊन ये. माघारी फिरून हनुमंतराया म्हणले प्रभू मी यायच्या अगोदर सूर्याचा उदय होत नसतो. आता हे काय पटण्यासारखं आहे का? घरी येऊन पिशवी घेऊन निघालं. बायको म्हणते अहो एसटी जाईन, जाणं लवकर. ते माघारी फिरून म्हणतो मी एसटीत जाऊन बसल्याशिवाय एसटी हालत नसती. आता हे एसटीवाल्याचं ना आपलं सगळं खोटं आहे, पण हनुमंतरायाचं खरं आहे. हनुमंतरायानं रामाला सांगितलं प्रभू अंजनी माईच्या पोटी मी जन्माला आलो, त्यावेळेला जन्माल्या माईला मी खाऊ मागितला होता. त्या काळात माझ्या आईनं सूर्याकडे बोट दाखवलं होतं आणि लहानपणी मी त्याच्यावर उड्डाण घेतलं होतं आणि तेव्हापासून मला ते थरथरा कापत आहे. मी आल्याशिवाय सूर्याचा उदय होऊ शकत नाही. जय श्रीराम. हनुमंतरायावरून जात असताना जंगलामध्ये काळनेमी नावाचा राक्षस भजन करीत होता. आणि ते भजन ऐकून, रामाचं भजन ऐकलं की हनुमंतराया कुठं थांबायचे? कुणी का भजन करीना? कोण भजन करीत होतं तिथं? काळनेमी. कपटी होता तो. हनुमंतरायाला फसवण्यासाठी भजन करीत होता. आपल्याला सुद्धा थोडंसं भजन करायचंय. सगळ्या महिलांनी पाठीमाग म्हणा राम जय जय राम श्री राम जय जय राम, राम जय जय राम श्री राम जय जय राम.
राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम वाह राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम ऐका राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम वाह आप कहाँ से आया मैं भी जानत हूँ लक्ष्मण को शक्ति लगी है मैं भी जानत हूँ तुझे सुषेण ने भेजा है मैं भी जानत हूँ बहुत दूर से आयो रे बटियो बहुत दूर से आयो रे बटियो कर ले रे विश्राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम हे भजन चालू आहे भजन काळ निमित्त असं भजन चालू आहे हनुमंतरायाने ते भजन ऐकलं आणि त्या भजनामुळे हनुमंतराया खाली आले भजन करणाऱ्या बाबाचं दर्शन घेतलं आणि तिथं पाण्यामध्ये मगर होती एक काळनेमी मगर हनुमंतरायाला सांगितलं तू जाऊन स्नान करून ये तुला अनुग्रह देतो हनुमंतराया स्नान करण्यासाठी गेले मगरीनी हनुमंतरायाचा पाय धरला हनुमंतराया खाली वाकले तिचं खालचं दाबाड खाली वरचं दाबाड वरी काढकून फाडली मधून पाण्याच्या बाहेर फेकली नंतर आंघोळ केली हनुमंतराया आले ह्या कपटी साधूचं भजन चालू राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री राम जय जय राम भजन चालू भजन हनुमंतराया खाली वाकले हनुमंतराया खाली वाकले बाबा अनुग्रहाच्या आधी आम्ही दक्षिणा देत असतो कारण त्या मगरीनीनं सांगितलं होतं हा साधू नाही कपटी आहे दर्शनाच्या निमित्ताने हनुमंतराया खाली वाकले त्याचे पाय धरले घरघरा कालनी मी फिरविला खडकावर जय श्रीराम सज्जनानो हनुमंतराया द्रोणागिरी पर्वतावर गेले तिथे गेल्यावर हनुमंतराया द्रोणागिरी पर्वतावर अर्धवट रामायण ऐकणारी मंडळी म्हणतात का हो महाराज हो हनुमंतरायाला ताकद होती पण अक्कल कमी होती म्हणले का रे बाबा नाही म्हणले त्याला डोकं असतं तर डोंगरावरची औषध सापडून आणली असती ना त्यानं पण औषध कळत नव्हती म्हणून डोंगर उचलून आणला अरे बाबा हनुमंतरायावर आक्षेप घेऊ नका
हनुमंतराया हनुमान चालिसामध्ये गोस्वामी तुलसीजी जगामध्ये बुद्धिमान लोकाचा राजा म्हणजे हनुमंतराया. मग डोंगर का आणला? डोकं होतं म्हणूनच डोंगर आणला. कारण हनुमंतरायाला माहीत होतं लंकेमध्ये काही अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, मारामारी चालू आहे. आज लक्ष्मणावर, उद्या दुसऱ्यावर, परवा तिसऱ्यावर, रोज रोज हेलपाटे मेडिकलवर घालण्यापेक्षा घ्या ना मला मेडिकलच उचलून. जय श्रीराम. नंदीग्रामातून पाहिलं भरतानी, भरताला आडवं वाटलं, बाण मारला, खाली घेतलं, पण कळालं हा राम भक्त आहे. पुन्हा बिन टोकाच्या बाणानं थोडक्यात सांगतो पाठवून दिला हनुमंतरायाला. सूर्य उदयाची वेळ होती, हनुमंतराया येत नाही, माझा लखन जगत नाही. खूप टाहो पडून रामानं रडायला सुरुवात केली. सूर्य उदयाची वेळ जवळ आली. हिंदी गीत आहे, हिंदी खूप सुंदर आहे. मेरे लखन दुल्हारे बोल कछु बोल, मत भैया को रुलावे बोल कछु बोल. लखन दुलारे बोल कछु बोल, मेरे भैया को रुलारे बोल कछु बोल. इस धरती पर और न होगा तुझ जैसा हतभागा, इस धरती पे और न होगा मुझ जैसा हतभागा. मेरे रहते बाण शक्ति का तेरे तन में लागा, जा नहीं सकता तोड़ के ऐसे मुझ स्नेह का धागा. मैं भी अपने प्राण त्यजूंगा जो दी तू नहीं जागा. आँखियों के तारे, आँखियों के तारे लल्ला, आँखियाँ तुको मेरे लखन दुलारे बोल कछु बोल, मत भैया को रुलाए बोल कछु बोल, मेरे लखन दुलारे बोल कछु बोल. हनुमंतराया आले, त्या डोंगरावरची संजीवनी वल्ली आणली. ती संजीवनी वल्ली आणि रामाच्या पायाचं तीर्थ लक्ष्मणाच्या तोंडामध्ये पिळलं. लक्ष्मणाने ओठावरून जीभ फिरवली, डोळे उघडले, हृदय हलू लागलं आणि हळूहळू लक्ष्मणजी उठले. आणि रामाला लक्ष्मणजी म्हणतात, कुठे धनुष्यबाण दादा, कुठे माझा धनुष्यबाण आणि कुठे तो इंद्रजित. रामानं सांगितलं, ज्या हनुमंतरायाने सूर्यवंशाच्या 72 पिढ्याला जीवदान दिलं, अगोदर त्याच्या पाया पड. लक्ष्मणाच्या हाताला धरून रामाने हनुमंतरायाकडे नेलं. 100 फुटावर हनुमानजी होते हात जोडून उभे. जसं जसं राम लक्ष्मण येऊ लागले तसं खाली बघून ढसा ढसा हनुमंतराया रडत होते. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं? लक्ष्मणाला रामानं सांगितलंय, जो बी कुणी माझ्या हनुमंतरायाची सेवा करील त्याच्या 72 पिढ्याचं कल्याण होईल. आणि हनुमंतरायाच्या चरणावर नतमस्तक केलं. हनुमंतरायाच्या पाया पडण्याची पद्धत सांगतो तुम्हाला. हनुमंतरायाच्या मूर्तीला कधी स्पर्श करायचा नाही. हनुमंतरायाच्या मूर्तीसमोर जायचं, गुडघे टेकायचे, हे हात पाठीला बांधायचे, मस्तक धरणीवर टेकवायचं आणि त्या कृतीतून मनातून काय म्हणायचं, बाबा तुम्ही ब्रह्मचारी आहात, आम्ही संसारिक आहोत, तुम्हाला जाणण्याची आमच्याकडे ताकद नाही, आम्ही भोळे भाळे आहोत, पण गरिबाचा उद्धार करा, हनुमंतरायाची सेवा करा, नक्की तुमचं कल्याण होईल. भुयारामध्ये इंद्रजिताचा यज्ञ चालू होता. तिथं जाऊन इंद्रजित मारून टाकला. कुंभकर्ण झोपला होता तिकडं आमच्या मांजर सुंब्याच्या दऱ्यात झोपला होता कुंभकर्ण.
वेळ संपत आली. कुंभकर्ण रावणानं बोलवून घेतला. दादा कशासाठी मला जागं केलंय? कुंभकर्णानं सांगितलं सगळे मारले आपले रामानं. कुंभकर्णानं विचारलं का मारले? आणि मग रावण म्हणतो मी बाई चोरली होती. कुंभकर्ण म्हणला मूर्खा, दुसऱ्याची महान पतिव्रता बाई आपल्या घरामध्ये आणावी आणि पुन्हा चांगलं व्हायची अपेक्षा करावी, हे कसं शक्य आहे? कुंभकर्ण बिघडतच नाही. मग त्याला काय केलं? हे प्रवचन करायला लागलाय म्हणून 200 ट्रक कंट्री बोलवली. कंट्री कळती का इकडं? संत वामन भाऊचा भाग आहे. इकडं कंट्री कशी कळाल? जरी कळाली तरी झोपताना थोडी, तसं हे नाही एवढं. अहो त्या काळात 200 पकाली दारू भरून आणली, कुंभकर्णाला पाजली आणि 6 वाजता कुंभकर्ण बिघाडला. सध्या कितीही चांगला माणूस असला तरी 6च्या पुढे थोडी घेतो. चांगला गप्पा मारित होता पण बिघाडला कुंभकर्ण. कुठे तो राम? कुठे? गदा घेऊन जातो रण मैदानामध्ये, पण समोर बिभीषण दिसतो. बिभीषणाला कुंभकर्णानं सांगितलं राक्षस कुळाचा एक गौरव दीपक हिरायस तू. मी राक्षस आहे, रामाचं भजन केलं नाही, पण तुला माझी शपथ आहे शेवटच्या श्वासापर्यंत रामाचं भजन सोडू नको. हे रणांगणाच्या ठिकाणी बिभीषणाला कुंभकर्णानं सांगितले जा बिभीषणा, एका बाणात मला उडव म्हणावं. गेला बिभीषण, रामाला सांगितलं आणि एका बाणात कुंभकर्ण मारून टाकला. डिश. आता कोण उरलं? ठेवू का मारू? सज्जनानो, राम आणि रावणाचं युद्ध सुरुवात होतंय. विशाल भाऊ, सज्जनानो वेळ कमी आहे, मला महत्वाचं सांगायचंय. हळूहळू. खूप परेशान झाले राम. रामाला रावण मरत नाही. रामानं तिरप्या नजरानं बिभीषणाकडे पाहिले. कसं? आणि रावण कसा मारायचा हे कोणी सांगितलंय? बिभीषणाने सांगितलं प्रभू, रावणाच्या बिंबीच्या आतल्या भागाला अमृताची कुपी ती फोडा. 31 बाण रामानं मारले. 31. 20 भुजावर 20, 10 शिरावर 10, बिंबीवर 1. अमृताची कुपी फुटली आणि रावण हेरा. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 जय बोलो हनुमान की. जय बोलो हनुमान की. हे राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. रावण कसा मारायचा हे कोणी सांगितलं? बिभीषण रावणाचा कोण होता? सक्का भाऊ होता. रावण कसा मारायचा हे भावानं सांगितले सख्या. आणि तेव्हापासून आपली साधी म्हण आहे, घरचा भेद्यान लंका दहन. त्रास भोगावा लागतो ना आपल्याला, ती आपल्याच माणसापासून. एवढं लक्षात ठेवा. दुःख भोगावं लागतंय ना आपल्याला, ते आपल्या माणसापासूनच भोगावं लागतंय. बघा तुम्ही इकडे लक्ष द्या. रावण मारला. रावण ग्रंथामधला 5-5 मिनिटाला मारू आपण, पण खरा रावण मारणं म्हणजे प्रत्येकानं अहंकार मारणं. माझ्याकडे लक्ष द्या. खरा रावण मारणं म्हणजे अहंकार मारणं. अहंकार मारावा असं वाटत असेल तुम्हाला तर लहान होऊन जागा.
आणि रामराज्याची स्थापना म्हणजे सर्वांनी एका ताटामध्ये बसून जेवणं. लंकेचं राज्यपद बिभीषणाच्या स्वाधीन केलं. बिभीषणानं कुबेराकडून पुष्पक विमान मागवलं. त्याच्यात 14 व्यक्ती बसल्या. अग्नी पेटवून अग्नीतली सीता काढून घेतली. जय श्रीराम. ते विमान प्रयागराज तीर्थावर उतरतंय. तिथून हनुमंतरायाला भरताला जाग करण्यासाठी अयोध्येत पाठवलं. नंदीग्रामात भरताला जाग करून भरत अयोध्येतून येतो. हनुमंतराया वापस येतात. नावाड्याची पत्नी त्या विमानामध्ये बसली जाते. जय श्रीराम. विमान अयोध्येच्या सीमेवर उतरतं. कुबेराची संपत्ती असल्यामुळे रामानं ते विमान वापस पाठवलं. तिथून पायदळ निघाले. तिकडनं वशिष्ठ, गुरुदेव, भरत, शत्रुघ्न, कौशल्या, सुमित्रा, सुमंत, प्रधान. इकडे लक्ष द्या. सीमेवर गुरुचं दर्शन घेताना रामाने धनुष्यबाण खाली ठेवून दिलं. गुरुदेवाने विचारलं, रामा धनुष्यबाण खाली ठेवून माझं दर्शन का घेतलं? रामाने सांगितलं, गुरुदेव दुर्जन मारण्यासाठी हातामध्ये शस्त्र घेतलं होतं. रामराज्य स्थापन करायचंय म्हणून तुमच्यासारख्या गुरुदेव शास्त्राला वंदन करतो. हे प्रत्येकाला वाटतंय राम पहिले भेटतील. ते कुणाला भेटतील? तुमचं काय मत आहे? राम पहिलं भेटतील. ती स्वतःच्या आईला भेटतील का नाही? पण राम कौशल्या मातेला आधी भेटत नाही. कुणाला भेटले? चांगली काही पाठ केली तुम्ही. पळत गेले राम कैकईकड. काही काय म्हणीत बसले, बघा तिकडंच चाललाय. 14 वर्षात भागलं नसेल ह्याचं, 28चा वनवास करून घ्यायचा असेल, तिकडं चाललाय. पण राम गेले कैकईकड आणि तिच्या चरणावर डोकं टेकवलं. त्यावेळेला कैकई खूप रडली, रामा माझ्या पाया पडण्यासारखं मी तुझ्यासाठी चांगलं केलं काय? त्यावेळेला राम म्हणले, जननी तू जननी. ए आई, रामाला जन्म देणारी कौशल्या आहे, पण रामायण ग्रंथाला जन्म देणारी तू कैकई माता आहेस. रामायणाचा मजबूत पाया जर कोण असेल तर ती कैकई आहे. आणि कैकईच्या जीवनामध्ये रंगदैवता नाही. कैकईला कुणीही नावं ठेवतंय. आणि मला सांगा, तुम्ही बिल्डिंग किती मोठी बांधा, पायाला रंग देतात का लोक? तुमच्याकडे पायाला काच ठोकी देत काय? बरं, पायाला रंग नाही दिला म्हणून काय पाया कच्चा समजिला का? नाही. असो, रामाचा राज्याभिषेक होतो. रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री, पाठीमागं भरत ढसाढसा रडतो. महत्वाचं वाक्य सांगायचंय मला. भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलतं की माझ्या रामदादाच्या राज्याभिषेकाचा काय आनंद आहे, पण याला 14 वर्षे उशीर झाला. ह्या सगळ्या पापाला कारणीभूत मी आहे. कैकईच्या पोटी माझा जन्म झाला नसता तर 14 वर्षे वनवास भोगावा लागला नसता रामाला. कैकईच्या पोटी मी जन्माला आलो नसतो तर माझे बाबा मेले नसते. तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. अयोध्येतल्या लोकांना दुःख भोगावं लागलं नसतं. ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत मी आहे. एकाएकी हनुमंतरायाचं लक्ष गेलं. प्रभू पाठीमागं भरत रडत आहेत, त्यांना पुढं घ्या. राम म्हणले, हनुमंता माझा भरत पाठीमागच राहू दे. रडतोय माझा भरत, पण करतोय काय सांग? काही नाही म्हणले, तुमच्या डोक्यावर सोन्याची छत्री आहे, त्या छत्रीचा दांडा भरताच्या हातात आहे. बस. राम म्हणले, हनुमंता माझ्या डोक्यावर सोन्याची छत्री धरणारा माझा बंधू आहे, म्हणून तर जगात मी रामराज्य स्थापन करतोय आज. रामायणाला चगळून खाऊ नका. तुम्ही किती श्रीमंत त्यापेक्षा तुमच्या रक्ताचं नातं असलेल्या भावावर प्रेम किती, याला किंमत आहे. खरी रामराज्याची स्थापना तुम्हाला करायची असेल तर धन कमवू नका, घरातल्या तरी माणसावर प्रेम करायचं शिका, अशी माझी विनंती आहे तुम्हाला. याच्यापेक्षा काय रामायणातलं घेता तुम्ही? वैर करू नये कुणाशी, राग धरू नये कुणाचा. माझ्या बहिणी भावानो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. घरामध्ये कोणाकून किती चूक झाली
बघा तुम्हाला कान आहेत ना मावल्या हो, घरामध्ये तुमच्या कोणाकडून किती चूक झाली ही शोधण्यापेक्षा चूक माफ करायची शिका आणि एकमेकाला ताटात घेऊन जेवायचं शिका. ही खरी रामराज्याची स्थापना आहे. आज आपल्या पवित्र भारत देशामध्ये अयोध्येला 550 वर्षाचा वनवास पूर्ण होतो. रामाची मूर्ती स्थापन झाली अयोध्येला, पण त्या मूर्तीचा आदर्श प्रत्येकाच्या घरामध्ये असणं महत्वाचं आहे. तिकडं पाहू नका. काही धन कमावणारी माणसं घरातल्या माणसाचं सुद्धा तोंड पाहून नीट बोलत नाहीत. पैशाला आग नाही लावायची महाराज. हो, आत्ताच सांगितलंय मी, 95% समाज अधोगतीच्या मार्गाने मरतोय आणि त्याच्यासाठी हे रामायण आहे. भाऊच्या पुण्यतिथीनिमित्त अतिशय गोड चाललेला हा सोहळा आणि यामध्ये आज रामायणाचा शेवट आहे. कथा विसर्जन होत सुनव वीर हनुमान. कथा विसर्जन होत सुनव वीर हनुमान. राम लक्ष्मण जानकी जय बोलो कल्याण सियावर रामचंद्र की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. हे पा, रामायण संपलं. 8 दिवसामध्ये माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द गेले असतील, आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि माझ्या आईचं आणि वडिलाचं पुण्य, माझ्या आईने केलेली ही क्रांती आहे की मी आज तुमच्यासमोर हे रामायण सांगतो. मी शिकलेला माणूस नाही, अतिशय साधा माणूस आहे. पण माझ्या आईवडिलांनी मला सांगितलंय की उद्धव, मरायची पाळी आली तरी खोटं बोलू नको कधी. आणि त्याचं प्रतीक म्हणून गेली 8 दिवसापासून सेवा करण्याचा योग. फुलसांगवीमध्ये कोण माणूस कोण्या जातीचा आहे याच्याशी मला काही घेणं नाही, पण प्रत्येक माणूस फुलसांगवीतला जो असेल तो माझ्यासाठी वामन भाऊ आहे. हो, महाराष्ट्रामध्ये सांगावं लागतंय की फुलसांगवीला मुसलमान समाजाची मंडळी आहे, पण 8 दिवस अष्टगंध लावून सेवा चालू आहे. ही भाऊनं केलेली क्रांती आहे. रमेश भाऊ, तुम्हाला सांगू, नाथ चिखलीला मुसलमानाचे घर आहेत. मी 5 राम कथा केल्या गहिनीनाथ गडनाथ चिखली. शेवटच्या रामायणामध्ये मुसलमानाच्या सगळ्या मंडळीनं आम्हाला जेवायला केलं आणि सगळ्या रामायणाचार्यांना कपडे केले आणि मुसलमानाच्या घरी जेवायला गेलो. मी विचारलं त्यांना विचारलं की परमार्थामध्ये तुम्हा लोकांना याचा तिरस्कार येतो, इतकी सेवा तुम्ही रामायणात 8 दिवस का केली, तुम्ही ऐकता ना माझं? हे त्या लोकांना विचारले मी, तिथल्या मुसलमान लोकांना. महाराज, मी व्यासपीठावर बसलोय, 10-12 लोक मुसलमानाचे होते, पण इतके रडले भाऊसाठी. त्यांनी सांगितलं, कापाकापीचा रजाकाराचा बारा आला होता, त्या काळात वामन भाऊनी मुसलमानाचे सगळे लोक एका वाड्यात कोंडले, आमचे बाप दादा. स्वतः भाकरी करून घातल्या, पण मुसलमानाला हात लावू दिला नाही कुणाला. भाऊनं जगवलं आम्हाला. भाऊमुळे आमचे मुसलमान जिवंत आहेत आणि म्हणून तुम्हाला कपडे करतो म्हणले आम्ही, तुम्हाला जीव घालतो. रजाकाराच्या बाऱ्यामध्ये या लोकांचे मायबाप झाले संत वामन भाऊ महाराज. म्हणून जात बांधाच्या पलीकडे ठेवली त्यांनी आणि भाऊची सेवा स्वीकारली. असे अनंत संतांचे उपकार आहेत. अहो, जात तुम्ही आम्ही पाडली, जात कसली आली महाराज? संत भगवान बाबा हे नाव कुणी ठेवलंय? मग माणिक बाबा कोण्या समाजाचे होते? मराठा समाजामध्ये एक जन्माला आलेला साधू माणिक बाबा,
त्यांनी भगवान बाबा नाव ठेवलंय. भगवानगड नाव कुणी ठेवलंय? मराठा समाजातल्या थोर नेत्यांनी नाव ठेवलंय. त्या डोंगराचं पहिलं नाव होतं धौम्यगड, पण दसऱ्याच्या दिवशी त्याचा नामकरण विधी सोहळा केला. महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, त्यांनी दसऱ्याच्या दिवशी धौम्यगड नाव बदलून भगवानगड नाव ठेवलंय. मराठा समाजाचे होते ते. आणि तुम्हाला किती दृष्टांत सांगन, मराठा समाजाच्या कल्याणासाठी भगवान बाबांनी किती मोठी क्रांती केली. हे तिरस्कार तुमच्या आमच्यात एकामेकाला आहे. आपण सगळे वामन भाऊचे, भगवान बाबाचे, नारायणगडाचे लेकरं आहेत आपण. आणि सगळे गड निर्माण झाले, त्याचं बोड जर कोणतं असेल तर नारायणगड. नारायणगडापासून सगळे बाबांबुवा लोक जन्माला आले. नारायणगड तर आपलं मायबाप तिथलं जन्मस्थान आहे. म्हणून उंबऱ्याच्या बाहेर आपली कुवत नसती. इतक्या मोठ्या लोकांना आपण कधी विरोध करायचा नाही. हे तुमच्या पाया पडतो. आपण सगळे एक. म्हणून ही भाऊची सेवा अखंड चालत राहावी. मला महाराष्ट्रात सांगावं लागल की अरे सप्ताह करायचा कसा, ते फुलसांगवीला जाऊन शिका. हे मायबापासारखं जे तुम्ही प्रेम दिलं मला, हे अखंड जिवंत राहावं एवढी भाऊंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि नगद नारायण बाबा, मच्छिंद्रगडकर, निगमानंद बाबा, वामन भाऊ महाराज, संत भगवान बाबा, आपल्या बीड जिल्ह्याचं हृदयस्थान चाकरवाडीकर माऊली दादा, गोरक्षनाथ टिकडी किसन बाबा, अशा थोर संतांच्या चरणावर मी नतमस्तक होतो की फुलसांगवीकरांचं कल्याण व्हावं. या परिसरामध्ये घराघरामध्ये आनंद, सुकाळ, संपत्ती, संतती नांदत राहावी अशी पुन्हा प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. चला. माझी सर्व नरगे मोठी आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुत घालावे, घालावे आमासी सुत घालावे. गुण गाईन आवडीत माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व सुत घालावे, घालावे आमासी सुत घालावे. गुण गाईन आवडीत माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, माझी सर्व जे उद्धवजी महाराज सोले यांचं या ठिकाणी स्वागत संपन्न होत आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजायच्या आहेत. ज्यांनी त्यांच्या आवाजातून फुलसांगवीला एक रामायणाचं पावित्र्य सांगून दिलं, तसेच प्रत्येक माणसाला जीवनामध्ये कसं सार्थक होता येईल याच उद्देशाने या रामायणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही या रामायणाचा जयघोष होतो. असे हरिभक्तपरायण महाराष्ट्रभूषण